येस, म्हणजे सगळ्यात बेसिक आपण मॅटर म्हणजे काय बघितलं, एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड विच हॅज इट्स ओन मास ऑर व्हॉल्यूम इज कॉल्ड मॅटर. आता ह्या मॅटरला आपण दोन टाईप मध्ये क्लासिफाय करतो, प्युअर सबस्टन्सेस आणि कशामध्ये क्लासिफाय करतो, मिक्सचर. पण हा जो क्लासिफिकेशन आहे हा बेस्ड ऑन काय आहे, केमिकल कंपोजिशन. मग प्युअर सबस्टन्सेस मध्ये एलिमेंट्स म्हणजे काय, कंपाऊंड्स म्हणजे काय, मिक्सचर्स मध्ये होमोजिनियस मिक्सचर्स म्हणजे काय, हेट्रोजिनियस मिक्सचर्स म्हणजे काय, आणि मग एलिमेंट्स मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि काय असतात, मेटलॉइड्स. कंपाऊंड्स मध्ये काय असतात, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. त्यानंतर होमोजिनियस मिक्सचर्स मध्ये ट्रू सोल्युशन्स आणि हेट्रोजिनियस मिक्सचर्स मध्ये कोर्स ॲग्रिगेट्स, कोलायडल सस्पेन्शन. एवढं पॉइंट आपण बघितलंय. म्हणजे मॅटरचं क्लासिफिकेशन बघितलं डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन. नाव वी आर गोइंग टू क्लासिफाय मॅटर. आता आपण मॅटरला क्लासिफाय करायचं आहे डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट. डिपेंडिंग अपॉन व्हॉट, फिजिकल स्टेट म्हणजे दिसायला कसं आहे, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट. सो नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट, how matter is classified. Depending upon physical state, matter is classified in 3 parts. How many parts? 3 parts. कोणतं असतंय, सॉलिड. दुसरं कोणतं असतंय, लिक्विड. तिसरं कोणतं असतंय, गॅस. डिपेंडिंग, हे बघा, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट, दिसायला कसं आहे. आपल्या अराउंड ज्या काही वस्तू आहेत त्या कोणत्या स्टेटमध्ये आहेत, एकतर सॉलिड किंवा लिक्विड, किंवा आपल्या समोर जी एअर आहे ती कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅस. मग हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर झालं, एखादं सबस्टन्स सॉलिड आहे, लिक्विड आहे किंवा गॅस आहे, ह्याला डिफरन्शिएट कसं केलं, तर त्यांच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असतील. हा ना, आपण आतापर्यंत कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय शिकलोय, की सॉलिड म्हणजे काय, त्याला डेफिनाइट शेप आणि काय असते, डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विड म्हणजे काय असते, फक्त डेफिनाइट व्हॉल्यूम, नो डेफिनाइट शेप. गॅस मध्ये काय असते, ओनली डेफिनाइट, सॉरी, नायदर डेफिनाइट व्हॉल्यूम नॉर डेफिनाइट शेप. हा आपला बेसिक क्लासिफिकेशन झालं आहे, आपण 10वी पर्यंत बघितलं. पण आपण थोडंसं डिटेल मध्ये बघायचं, थोडे पॉइंट झाले पण असतील पण रिवाइज करायचं. सगळ्यात पहिला माझा प्रश्न, व्हॉट इज मॅटर मेड अप ऑफ. मॅटर कशाचा बनलेला आहे, मॉलिक्युल्स. आणि मॉलिक्युल्स कशाचे बनलेले आहेत, ऍटम्स. सांगा काय म्हटलेलं आपण, व्हॉट आर मॅटर्स मेड अप ऑफ. मॅटर्स आर मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स विच आर कॉल्ड एज ऍटम्स. मग ते ऍटम्स कंबाईन होऊन मॉलिक्यूल पण बनवू शकतात. ते ऍटम्स इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन करून कॅटायन किंवा एनायन बनवू शकतात. यस ऑर नो. म्हणजे बेसिक आहे की एखादा मॅटर कशाचा बनलेला आहे, तर पार्टिकल्सचा बनलेला आहे. कशाचा बनलेला आहे, येस. जर मॅटर पार्टिकल्सचं बनलेलं आहे, मग काय वेगळं असते सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये आणि गॅस मध्ये. जर मॅटर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचं बनलेलं असतंय, तर त्याचं मेन रिझन म्हणजे त्याचं मेन क्लासिफिकेशन हे बेस्ड ऑन काय आहे, तर हे बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. जे काही सॉलिड आहे, जे काही लिक्विड आहे किंवा जे काही गॅस आहे, त्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कसे अरेंज्ड आहेत. तर सॉलिड मध्ये काय असतं बाळांनो, सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कसे असतात, टाइटली पॅक्ड असतात, एक दुसऱ्याला एकदम चिटकून असतात. रे कसे असतात सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, दे आर व्हेरी क्लोज टू each other. In solid, the constituent particles are very close to each other. In solid, the constituent particles are very close to each other. समजते, एकदम चिटकून 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 आहेत. हा, म्हणून तर त्याला डेफिनाइट शेप आणि काय असणार आहे, डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विड मध्ये जे आहे ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कसे आहेत बाळांनो, लिक्विड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते
slightly away from each other. Slightly एकदम away from each other असा प्रकार नसतो बाळांनो. They are slightly away from each other. They are slightly away from each other. What about gases? Gases मध्ये जे constituent particles असतात, they are far away from each other. They are far away from each other. मग जेव्हा हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची आपण अरेंजमेंट सांगितली, नो फोन्स, नंतर कर मी देते तुला टाइम रजा, आता इथे लक्ष दे रजा. सो ही जी काय अरेंजमेंट आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची, ह्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची जी काय अरेंजमेंट आहे त्याचं काहीतरी रिझन आहे. ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल चिटकून कसे काय आहेत, स्लाइटली अवे कधी होणार आहेत, एकदम अवे फ्रॉम इच अदर कधी होणार आहेत. कारण आपण काय शिकतो, ऑल थ्री स्टेट्स आर व्हॉट, इंटरकन्व्हर्टिबल. म्हणजे तुम्ही त्याला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करू शकताय, कन्वर्ट करू शकता. येस नो, ठीक. आता आपण एक कन्सेप्ट बघायची, इंटरमॉलिक्युलर फोर्स. कसला फोर्स, कसला फोर्स बाळांनो, इंटरमॉलिक्युलर फोर्स. नाउ व्हॉट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स? दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, ऍट द एंड तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍटमचा बनलेला आहे. ऍटमच्या सेंटरला काय आहे तर न्यूक्लियस, आणि बाहेरच्या शेल मध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स. बरं, न्यूक्लियस कसा चार्ज असतो, पॉझिटिव्हली चार्ज असतो का निगेटिव्हली चार्ज असतो? ओके. आणि इलेक्ट्रॉन्स कसे चार्ज असतात? येस. एका ऍटमचा न्यूक्लियस जो की पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे, तो दुसऱ्या ऍटमच्या इलेक्ट्रॉन्सला काय करतो, अट्रॅक्ट. आणि दुसऱ्या ऍटमचा न्यूक्लियस पहिल्या ऍटमच्या इलेक्ट्रॉन्सला, वाइस वर्सा, वाइस वर्सा. एका ऍटमचा न्यूक्लियस जो पॉझिटिव्हली चार्ज आहे, तो दुसऱ्या ऍटमच्या इलेक्ट्रॉन्सला काय करतो, अट्रॅक्ट. आणि दुसऱ्या ऍटमचा जो न्यूक्लियस आहे जो पॉझिटिव्हली चार्ज आहे, तो पहिल्या ऍटमच्या इलेक्ट्रॉन्सला काय करतो, अट्रॅक्ट करतो. समजलं का? दिस इज कॉल्ड एज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता तुम्ही म्हणाल मॅम अट्रॅक्शन तर होणार आहे, जसं तुम्ही सांगताय की एका ऍटमचा न्यूक्लियस जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे दुसऱ्या ऍटमच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणार आहे, आणि दुसऱ्या ऍटमचा न्यूक्लियस पहिल्याच्या. आता हे सगळे आजूबाजू जेवढे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ह्यामध्ये असंच होणार आहे. जेवढे ऍडजस्टंट पार्टिकल्स आहेत, मग ते सॉलिड स्टेट मध्ये असू देत, लिक्विड स्टेट मध्ये असू देत किंवा गॅशियस स्टेट मध्ये, जे काय ऍडजस्टंट ऍटम्स आहेत एक दुसऱ्या बरोबर असंच फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करणार आहे. पण तुम्ही ऍट द सेम टाइम विचार करा की जर ते जवळ आले एकदम, तर त्यावेळी न्यूक्लियस पण न्यूक्लियसच्या जवळ येणार आहे. हा न्यूक्लियस, ह्या ऍटमचा न्यूक्लियस आणि ह्या ऍटमचा न्यूक्लियस जवळ आले फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे, पण हा न्यूक्लियस पण जवळ आला, आणि हे इलेक्ट्रॉन्स पण जवळ आले. पण काय होणार आहे मग, रिपल्शन व्हायला पाहिजे, कारण लाईक रिपेल्स ना, जवळ आले रिपेल होणार आहे. येस ऑर नो? पण होत नाही. द रिझन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हॉट, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मच 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 ग्रेटर दॅन फोर्स ऑफ रिपल्शन. जो काही अट्रॅक्शन डेव्हलप होतो तो खूप खूप जास्त असतो रिपल्शन पेक्षा. कशापेक्षा? त्यामुळे आपण मेजर काय करतो, फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय मेजर करतो फक्त? ठीक आहे. एक कन्सिडर करा की एखाद्याकडे 1 करोड रुपये आहेत आणि त्याच्या मित्राकडे 10 रुपये आहेत. हा, दोघांमध्ये काय कन्सिडर करणार तुम्ही? 10 रुपये कन्सिडर करणार का 1 करोड रुपये कन्सिडर करणार? 1 करोड, कारण जास्त आहे तो, त्यामुळे तो ओव्हरकम करणार. तो सगळ्यात दिसणार, हा ह्याच्याकडे करोड रुपये आहेत, ह्याच्याकडे 10 रुपयाकडे दिसणार आहे नाहीच. एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं, पण मी तुम्हाला काय सांगते, जेव्हा इंटरॅक्शन होतोय फोर्स ऑफ अट्रॅक्शन पहिला स्टार्ट होतो, पण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जवळ आल्यामुळे फोर्स ऑफ रिपल्शन पण असतो. तर फोर्स ऑफ रिपल्शन मुळे काय होतंय, काय होत नाही, काय होतंय, काय होत नाही. का होत नाही? कारण जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालाय तो मच मच ग्रेटर दॅन आहे
जो काही फोर्स ऑफ रिपल्शन डेव्हलप होईल त्यापेक्षा. सो आपण त्याला काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन develop between adjacent particles in such a way that nucleus of one atom attracts, to whom it attracts the electron of the adjacent atom, and what? And vice versa. And what? Vice versa. समझ में आ रहा है? Yes or no? What is intermolecular force of attraction? The force of attraction developed between the adjacent particles in such a way that the nucleus of one atom. Why nucleus? Because nucleus is positively charged. See, why nucleus and electron? Because nucleus is positively charged and electrons are negatively charged. समझ में आ रहा है? Attraction and vice versa म्हणजे दुसऱ्या ॲटमचा न्यूक्लियस, पहिल्या ॲटमचे इलेक्ट्रॉन्स. जवळ आले, रिपल्शन आला, ठीक आहे, पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मच ग्रेटर दॅन फोर्स ऑफ रिपल्शन. समझ में आ रहा है यहाँ तक? यस और नो? दिस इज द फर्स्ट ड्राइविंग फोर्स which can keep any state in the solid, liquid and gas. There is a one more driving force which helps us to determine if particular substance is in solid, liquid or with state gaseous. If it is in solid, liquid or with state gaseous. That is kinetic energy. Have you heard anything about kinetic energy before? इथं जी काय आहे ती कायनेटिक एनर्जी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची आहे. इथं जी काय कायनेटिक एनर्जी आहे ती कशाची सांगू शकताय? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची काय असणार आहे? व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? कॅन यू टेल व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? आपण शिकतो कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, पण ती फिजिक्स मध्ये शिकतो असं आपलं होतंय. पण आता आपण सगळ्या ह्याच्यामध्ये बघतो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी अँड व्हॉट इज potential energy. Kinetic energy is applied, okay. And if an object is at rest, potential energy. So, the more defined or more refined definition, the energy possessed by an object due to its motion. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो त्यावेळी डेव्हलप झालेला एनर्जी, त्यावेळी डेव्हलप झालेली एनर्जी, त्याला आपण काय म्हणणार आहे तर कायनेटिक एनर्जी. And the energy possessed by an object due to its rest position. कसली position? कसली position? Then it is called as, what is it called as? Potential energy. So here आपल्याला potential energy चा काय संबंध नाही, आपल्याला kinetic energy चा संबंध आहे. काय स्टोर बीरचा काय संबंध नाही. Kinetic energy, the energy possessed by the constituent particles due to its motion. The energy possessed by the constituent particle due to its motion is called as what? Kinetic energy. आणि हे जे काही दोन स्टेट आहेत ना, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, हे फक्त आणि फक्त ह्यावरतीच डिपेंड आहेत. समजतंय काय सांगितलं ते? येस ऑर नो? ठीक. मला सांगा, तुम्ही बघा की सॉलिड स्टेट मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकदम जवळ आहेत, हा ना. इंटरमॉलिक्युलर फोर्स किती असणार आहे त्यामध्ये? कसं असणार आहे? सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स एकदम जास्त असणार ना, का कमी असणार आहे? एकदम जास्त, कारण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एकदम जवळ आहेत एक दुसऱ्याच्या. का जवळ आहेत? तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल तर जास्त. का जवळ आहेत?
काय जवळ आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल? मॅक्सिमम. देन व्हॉट अबाउट लिक्विड? मीडियम म्हणजे आपण त्याला मोर रिफाइंड मेथडनं सांगायला पाहिजे, काय की इट इज लेस दॅन सॉलिड अँड मोर दॅन गॅसेस. व्हॉट अबाउट गॅसेस? व्हॉट इज गॅसेस? लिस्ट. इन गॅसेस द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नेग्लिजिबल म्हणतो आपण. नेग्लिजिबल म्हणजे काउंट केला नाही तरी पण चालेल. ह्याचं मिनिंग हे नाही की झिरो असतो. कधीही दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स झिरो असणार नाही, जरी तो गॅशियस स्टेट मध्ये असला तरी. फक्त एक आयडियल गॅस म्हणजे आपण इमॅजिनरी गॅस जी घेतो त्या केस मध्ये आपण कन्सिडर करू शकतो की तो झिरो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. पण कसलीही गॅस असू दे, डिफिकल्ट टू लिक्विफाय असू दे गॅस, डिफिकल्ट टू लिक्विफाय गॅस म्हणजे काय? ती गॅस आपण इझिली लिक्विफाय करू शकत नाही. त्या केसमध्ये पण आपण म्हणू शकतो की त्यामध्येही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. नेग्लिजिबल का असत नाही? कमीत कमी का असत नाही? पण आहे. कमीत कमी का असत नाही? पण आहे. समजतं मी काय सांगितलं? ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी बद्दल? सॉलिड मध्ये नेग्लिजिबल, उलट इंटरमॉलिक्युलर फोर्सचं की सॉलिड मध्ये काय असणार आहे? नेग्लिजिबल. कारण कॉन्स्टंट पार्टिकल मूव्ह होऊ शकत नाही. झिरो म्हणत नाही आपण. काय म्हणत नाही? का सांगा जरा? बेंच आहे ना, बेंच जरा हे करा, बेंच वाजवा जरा, वाजवा म्हणजे तुम्ही फील करायचंय, एवढ्या प्रेमाने नाही, जरा जोरात वाजवा. पेन मध्ये आहे. काय फील झालं हाताला? काय फील झालं? व्हायब्रेशन्स. जे काही कॉन्स्टंट पार्टिकल आहेत ते स्वतःच्या मीन पोझिशनला व्हायब्रेट होतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की कोणताही सॉलिड सबस्टन्स असा आहे की ज्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी झिरो आहे. नो, दे कॅन मूव्ह स्लाइड. समजते? येस ऑर नो? आणि गॅसेस मध्ये कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. कायनेटिक एनर्जी गॅसेस मध्ये, कायनेटिक एनर्जी गॅसेस मध्ये मॅक्सिमम. व्हॉट अबाउट लिक्विड? Yes, kinetic energy is higher than solid and lesser than what? Gases. Getting? Fine. So now, depending upon these two factors, we will classify the solid, liquid and gas with certain characteristic properties. ठीक आहे? बरं. मला सांगा, आता आपण जे रिलेशन बघितलं इंटरमॉलिक्युलर फोर्सचं, कशाचं रिलेशन बघितलं? इंटरमॉलिक्युलर फोर्सचं आणि कायनेटिक एनर्जीचं. कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? हा, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढत गेला, कमी होत गेली, आणि कायनेटिक एनर्जी वाढत गेली, इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाला तर कमी झाला. सो आपण काय म्हणू शकतो की द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट? इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हाट? काइनेटिक एनर्जी. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक. So now we will classify these three states. First one is solid, second one is liquid, and third one is gas. So solid मध्ये काय म्हणणार आहे? सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स, intermolecular force of attraction, intermolecular force of attraction is what? Maximum. Is maximum between whom? Between whom? Between constituent particles. Between whom? Between the constituent particles. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक है. नेक्स्ट इथंच लिहिते पुढं. Therefore, the movement of particles is restricted. कशाची मुवमेंट रेस्ट्रिक्टेड असते? पार्टिकल्सची. म्हणजे पार्टिकल्स मूव्ह होऊ शकत, स्लाइटली मुव्हेबल आहेत पण जास्त काय मुव्हेबल नाही. याला का लक्षात? येस ऑर नो? होय, होमवर्क क्रिएट होत असतो तो तुम्हाला, तुम्ही करू शकताय, तो करायला पाहिजे. आता नाही लावणार, नंतर लावणार की करायला.
सो मुवमेंट ऑफ पार्टिकल इज व्हॉट रेस्ट्रिक्टेड. कशामध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. ठीक आहे. हा, मग पुढे काय? हे बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॅक्सिमम असतं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये आणि मुवमेंट ऑफ पार्टिकल काय असते? रेस्ट्रिक्टेड असते. त्यामुळे काय होतं? सॉलिड्स दे हॅव what? They have definite shape and definite what? Definite shape and definite volume. They have definite shape and definite volume. इथं थोड़ा adjust करते. They have definite shape and definite what? Volume. Okay. Now next काय म्हटलं आपण? Movement of particle is restricted. मला सांगा, जर मी सॉलिड स्टेटला प्रेशर लावला, ही जी सॉलिड स्टेट आहे ह्याला जर मी इथून प्रेशर लावला किंवा इथून प्रेशर लावला किंवा इथून प्रेशर लावला किंवा इथून प्रेशर लावला, कॉम्प्रेस होऊ शकते? साइज चेंज करू शकते? करू शकते? इझिली करू शकते? ते malleability and ductility ते that is other. I am applying compression, means I am applying a pressure so that they can squeezed. ते squeeze होऊ शकतात. असं काय होऊ शकतं का? गॅसेस बद्दल सांगते मी. कार्बन डायऑक्साइड, कार्बोनेटेड बेवरेजेस असतात, कार्बोनेटेड बेवरेजेस ओपन केलं की काय होते? फिज डेव्हलप होते. म्हणजे जे काही प्रेशराइज्ड गॅस आहे ते बाहेर पडते. खूप सारे गॅस असते, म्हणजे त्यामध्ये खूप सारे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कॉम्प्रेस करून काय केलेले असतात तर ठेवलेले असतात. ते पॉसिबल आहे कारण गॅसेस मध्ये खूप जागा आहे दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या मध्ये. कशामध्ये? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये जे गॅसेस असतात ते फार अवे फ्रॉम इच अदर असतात ना, त्यामुळे आपण त्यांना जवळ आणून आत कॉम्प्रेस करू शकतो. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? दिस इज अबाउट गॅसेस अँड सॉलिड कॅनॉट बी कॉम्प्रेसिबल. म्हणजे एक दोन एक्स्ट्रीम पॉइंट्स आहेत की सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल अँड गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. व्हॉट अबाउट लिक्विड्स? व्हॉट अबाउट लिक्विड्स? ऍक्च्युली थोडस अनॉमली याची अशी आहे की 2020 ला जो तुमचा पोर्शन चेंज झाला त्यावेळी त्यांनी म्हटले की लिक्विड इज इनकॉम्प्रेसिबल म्हणून. काय? पण तसं नाहीये. लिक्विड इज स्लाइटली कॉम्प्रेसिबल. आपल्याला त्याचं कॉम्प्रेशन दिसून येत नाही, पण तो कॉम्प्रेस होतो कारण त्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे. कारण त्यामध्ये जरा तरी एम्प्टी स्पेस आहे ना. आपण म्हटलं की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जरासं कमी असणार आहे, असं म्हटलं की नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? सो त्याप्रमाणे बघा की gases are what? Gases are what? Incompressible. हा, त्यानंतर नेक्स्ट, नो डिफ्युजन टेक्स प्लेस. व्हॉट टेक्स प्लेस? नो डिफ्युजन टेक्स प्लेस. डिफ्युजन म्हणजे इंटरमिक्स होणे एक दुसऱ्यांमध्ये. काय होणे एक दुसऱ्यामध्ये? लोखंड आहे सॉलिड स्टेट मध्ये आणि कॉपर पण आहे सॉलिड स्टेट मध्ये. त्याला आजूबाजूला ठेवलं म्हणून काय ते मिक्स होणार आहेत का? नाही. त्यांना जागाच नाहीये मिक्स होण्यासाठी. काय नाहीये? एम्प्टी स्पेस नाहीये. तुम्ही म्हणणार की नाही मॅम, आत असते की एम्प्टी स्पेस त्याच्या. हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ना. हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये एम्प्टी स्पेस आहे की इथं, असं म्हणणार तुम्ही, हो की नाही? इथं आहे की एम्प्टी स्पेस, पण इथं एम्प्टी स्पेसला जायला तर पार्ट असायला पाहिजे ना, आत जायला नसते. त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे आणि मग मिक्स करायला पाहिजे. कारण लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं तर जरा तरी स्पेस झाली ना दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये. म्हणजे जी काय पण दुसरी वस्तू ऍड करणार आहे ती त्यात घुसायला पाहिजे तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. आलं लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. सो नो डिफ्युजन टेक्स प्लेस म्हणजे इंटरमिक्सिंग होत काय होत नाही? इंटरमिक्सिंग होत नाही. अँड व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल? हा,
लेस म्हणजे नेग्लिजिबल म्हणायचं. काय म्हणायचं? लेस म्हणजे काय म्हणायचं शौर्य? नेग्लिजिबल. सी. The kinetic energy between the constituent particle is what? Is negligible. Is what? Is what? Is negligible. आता हेच डिफरन्शिएटिंग पॉइंट आपण पुढे लक्षात ठेवायचे. काय असणार आहे? लिक्विड मध्ये काय असणार आहे? हा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन is less than solid but more than what? More than gas. ठीक आहे. ओके फाईन. पुढचं पॉइंट काय म्हणणार आहे हे बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असल्यामुळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर आहेत. त्याच्या आधी त्यामुळे इथं काय असणार आहे? मुवमेंट ऑफ पार्टिकल्स, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर इन स्लाइटली मोशन. जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर slightly in motion. Constituent particles are what? In slightly motion. Slightly in motion आहेत ते. मग या दोन पॉइंट्स मुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लेस दॅन सॉलिड आहे आणि मोर दॅन गॅस आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स स्लाइटली मूव्ह होऊ शकतात. त्यामुळे त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम आहे पण नो डेफिनाइट शेप. कधी विचार केलाय डेफिनाइट व्हॉल्यूम म्हणजे काय असते? They have definite volume. They have definite volume but no definite shape. सांगू शकता काय? एक एक्झाम्पल सांग. 3 कंटेनर घ्या. 3 नाही 4 कंटेनर घ्या. 100 ml चा एक कंटेनर घ्यायचा, 500 ml चा कंटेनर घ्यायचा, 1000 ml चा कंटेनर घ्यायचा आणि 2000 ml चा कंटेनर घ्यायचा आणि पाणी 100 ml घ्यायचं. पाणी किती घ्यायचं? 100 ml मध्ये पाणी पूर्ण भरणार? 500 ml मध्ये पूर्ण भरतो? नाही, 1/5 पार्ट भरतो. कारण 100 ml आहे म्हणजे 500 ml म्हणजे 5 पार्ट झाले त्याचे. त्यातला किती पार्ट भरणार आहे? 1/5 पार्ट. 1/5 पार्ट भरणार. आणि 1000 ml मध्ये 1/10 खूप कमी लेवल येणार आहे. 2000 ml मध्ये 1/20th. समजते का? म्हणजे एकदम कमी 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 स्पेस राहिली. येस ऑर नो? फिक्स होतं ना व्हॉल्यूम. व्हॉल्यूम फिक्स होतं त्यामुळे जेवढी गरजेची स्पेस आहे तेवढीच घेतली. जास्त घेतली? समजते का? डेफिनेट व्हॉल्यूमचं मिनिंग समजते का? आपण पाठ करतो डेफिनेट व्हॉल्यूम, डेफिनेट व्हॉल्यूम. हा, शेप डेफिनेट नाही. शेप इट टेक्स ऑफ द कंटेनर. जो शेप आहे तो कशाचा घेतला जातो? शेप कशाचा घेतला जातो? कंटेनरचा. जो काही कंटेनर असेल, जर कंटेनर असा असेल तर त्याचा शेप घेणार. पण ते डेफिनेट व्हॉल्यूम जेवढं भरणार तेवढंच. काय पूर्ण शेप घेत बसणार नाही. So it is having definite volume but no definite shape. Further, is it compressible? ते म्हणतात नॉट कॉम्प्रेसिबल. पण आपण कायम लक्षात ठेवायचं, लिक्विड्स आर लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. लिक्विड्स आर व्हॉट? स्लाइटली कॉम्प्रेसिबल. लिक्विड्स आर व्हॉट? स्लाइटली कॉम्प्रेसिबल. ठीक आहे. नेक्स्ट, डिफ्युजन होणार काय? होणार. का होणार? हा, जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर आहेत आणि जरा पण चिटकून नाही आहेत. जास्त चिटकून नाही आहेत. जास्त चिटकून नाही तर इथून येऊ शकतात आत. समजलं का? सॉल्ट मध्ये वॉटर ऍड केलं तर, सॉरी वॉटर मध्ये सॉल्ट ऍड केलं तर, वॉटर लिक्विड सेट मध्ये सॉल्ट त्याच्या एम्प्टी स्पेस मध्ये जाऊन बसली की नाही बसली? वॉटर मध्ये अल्कोहोल ऍड केलं तर मिक्स झालं की नाही झालं?
डिफ्यूज झालं की नाही झालं? इंटरमिक्सिंग झालं रे. काय झालं? हा. सो आपण काय म्हणतो? हाऊ आर लिक्विड्स स्लाइटली डिफ्युजिबल. हाऊ आर लिक्विड्स स्लाइटली डिफ्युजिबल. कारण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मूव्ह होत असतात. मूव्ह झाल्यामुळे थोडी एम्प्टी स्पेस त्यामध्ये असते. ठीक आहे. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी इज व्हॉट? इंटरमिजिएट. मग पण आपण मोर करेक्ट कसं लिहायचं? कायनेटिक एनर्जी इज less or more? Less than gas but more than solids. But more than solids. What about gases? What about gases? What about gases? सांगा. सगळ्यात पहिला पॉइंट काय म्हणणार? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नेग्लिजिबल. Intermolecular force is what? Intermolecular force is negligible. त्यानंतर पुढं they have neither definite shape nor definite volume. They have neither definite shape nor definite what? Nor definite volume. And can you explain me why it is called कि there is no definite volume? जे गॅसचे कॉन्स्टंट पार्टिकल असतात ना, त्यांची मोशन हायली रॅन्डम असते. कशी असते? हायली रॅन्डम मोशन. आपण काय म्हटलं की मोमेंट ऑफ पार्टिकल इज रेस्ट्रिक्टेड सॉलिड मध्ये. लिक्विड मध्ये म्हटलं की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर इन स्लाइटली इन मोशन. पण गॅसेस मध्ये बाळांनो the constituent particles. Who? The constituent particles are in what? Are in highly random motion. कसलं मोशन? हायली रॅन्डम मोशन. जर एक क्लासरूम फुल्ली पॅक्ड आहे आणि मुलं हलत नाही जास्त त्या जागेला, दॅट इज सॉलिड स्टेट. जरा कोणतर क्लास म्हणून बाहेर गेलं की एखादा मुलगा इथं तिथं जरा जरा लांब लांब बसून मस्तपैकी हे जरा तरी मुवमेंट येणार आहे, दॅट इज लिक्विड. बेल झाल्यानंतर ना जी उठून बोंबलत फिरणार, इथं जा तिथं जा, हे कर ते कर, दॅट इज गॅसियस स्टेट. समझ में आ रहा है? नाउ आई टोल्ड यू की इट इज नॉट हैविंग डेफिनाइट वॉल्यूम नॉट डेफिनाइट शेप. सेम कंटेनर्स घ्यायचे, 100 ml, 500 ml, 1000 ml आणि 2000 ml घ्यायचे आणि 100 मॉलिक्युल्स घ्यायचे गॅसचे. काय घ्यायचे? 100 मॉलिक्युल्स. ते तुम्ही ठेवला, कशामध्ये ठेवला सांगा? 100 ml मध्ये. आणि कंटेनर लावलं ते पूर्ण भरणारच. तेच 100 गॅस मॉलिक्युल जर तुम्ही 500 ml मध्ये ठेवला तर परत झाकण लावायचंच. दरवेळी झाकण लावायचं. झाकण नाही लावलं तर ते आणि बाहेर फिरणार आहे. त्यामुळे ते कंटेनर मध्ये ते काय त्याच जागेला जाऊन बसणार नाही, खालच्या जागेला सगळीकडे फिरणार आहे. परत ते मी 500 ml पासून 1000 ml टाकलं तर तेच 100 मॉलिक्युल्स 1000 ml मध्ये फिरणार आहेत, 1000 ml च्या व्हॉल्यूम मध्ये. तेच मी 1000 चे 2000 मध्ये टाकलं तर येस, मग व्हॉल्यूम चेंज झालं का दरवेळी? हो. गॅस मॉलिक्युल्स होते, 100 गॅस मॉलिक्युल्स होते, त्याला 100 ml मध्ये टाकलं, व्हॉल्यूम काय झालं? 100.
त्याला 500 ml मध्ये टाकलं, व्हॉल्यूम काय झालं 500. त्याला 1000 ml मध्ये टाकलं, व्हॉल्यूम काय झालं 1000. 2000 टाकलं 2000. ह्या क्लासमध्ये ते 10 मॉलिक्यूल सोडले, तर ह्या क्लासचं व्हॉल्यूम इज इक्वल्स टू, मग डेफिनेट व्हॉल्यूम असणार आहे का? मीनिंग समजून घ्या, डेफिनेट व्हॉल्यूम समजतंय? येस और नो? ठीक. So they have neither definite shape nor definite volume. Next, constituent particles are in slightly random motion, highly random motion. ओके, मी तोच पॉइंट इथे लिहायला पाहिजे होतं. इथं हा कंटिन्यू करा. मग हे कसे असतात रे बाळांनो? स्लाइटली कॉम्प्रेसिबल और हायली कॉम्प्रेसिबल? येस, त्यांच्यामध्ये एम्प्टी स्पेस खूप जास्त आहे, त्यामुळे इट इज हायली कॉम्प्रेसिबल. हाऊ दे आर? हायली कॉम्प्रेसिबल. नेक्स्ट, रेट ऑफ डिफ्युजन इज व्हेरी हाय. आपण दोन कोणतेही गॅसेस घेतले ना, ते इझिली मिक्स होतात. एअर बघा की, एअर मध्ये काय काय आणि काय काय नाही. ऑक्सिजन तर आहे, नायट्रोजन तर आहे, कार्बन डायऑक्साईड पण आहे, NO2 आलं तर NO2 घेते ते, कारण त्यामध्ये एम्प्टी स्पेस असल्यामुळे ते आरामात मिक्स करून घेते एक दुसरे. सो रेट ऑफ डिफ्युजन इज व्हेरी हाय. व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी? व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी? Kinetic energy is maximum. Kinetic energy is maximum between the constituent particles. Kinetic energy is maximum between the constituent particles of gaseous state. Of which state? Of gaseous state. समझ में आ रहा है यहाँ तक? Yes or no? Yes or no? ला हेडिंग टाका. काय टाकणार आहे? Classification of matter. Classification of matter. Classification of matter. Classification of matter. कधी बघितलंय हे? ठीक. आपण काय म्हणतो की कोणतीही जी स्टेट आहे, मग ती सॉलिड असू दे, लिक्विड असू दे किंवा गॅस, ती कशी आहे? इंटर कन्व्हर्टिबल आहे. इंटर कन्व्हर्टिबल आहे म्हणजे ती एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकते. येस ऑर नो? असं पण ऐकतो. येस ऑर नो? इंटर कन्व्हर्जन इज पॉसिबल. बरं ठीक आहे, आपण एक इथं बघूया. इंटर कन्व्हर्जन, हाऊ इंटर कन्व्हर्जन इज पॉसिबल. सो सॉलिड आहे, सॉलिड. सॉलिडला आपण म्हणतो की आपण जर हीट केलं तर ती कशामध्ये कन्वर्ट होते? तर लिक्विड. लिक्विड आहे, त्याला हीट केलं तर कशामध्ये कन्वर्ट होते? तर गॅस. गॅसला कूल केलं तर कशामध्ये कन्वर्ट होते? लिक्विड. आणि लिक्विडला कूल केलं तर कशामध्ये कन्वर्ट होते? तर सॉलिड. सॉरी, कूल लिहायला दिसत नाही ना कलर? ठीक आहे. म्हणजे तुमचे जे काही 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत ते इंटर कन्व्हर्टिबल आहेत. मग तो मॅटर कोण घेतलाय? तर तो मॅटर काय घेतलाय? तर वॉटर घेतलाय. वॉटर. मॅटर काय घेतलाय? वॉटर. आता मॅटर जेव्हा आपण वॉटर घेतलाय तर त्याची सॉलिड स्टेट म्हणजे काय असणार आहे? तर आईस. आता मी मॅटर फक्त वॉटर घेऊन एक्झाम्पल सांगतेय, पण तुम्ही कोणताही सबस्टन्स घेऊ शकता. काय घेऊ शकताय? कोणताही सबस्टन्स घेऊ शकताय. कोणताही सबस्टन्स. एलिमेंट जरी घेतलं तर हेच प्रोसेस असणार आहे. कंपाऊंड जरी घेतलं तर हेच प्रोसेस असणार. हा सॉलिड आहे. ह्या सॉलिडला आपण हीट करतो. सॉलिड आपण काय करतो? हीट. हीट करतोय, मान्य आहे. टेम्परेचर वाढत चाललंय, मान्य आहे. पण जेव्हा आपण हीट करतोय आणि टेम्परेचर वाढत चाललंय, तरी पण हा सॉलिड इझिली लिक्विफाय होत. ज्या टायमिंगला पहिल्यांदा तुमचा सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झाला? लिक्विड. जे बघा टेम्परेचर वाढत चाललंय, ही सॉलिड स्टेट होती. ठीक आहे. टेम्परेचर वाढत चालला, वाढत चालला, वाढत चालला, वाढत चालला, वाढत चालला, वाढत चालला, वाढत चालला. किती टेम्परेचर अचीव्ह झाला? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला पहिल्यांदा तुमचं जे आईस होतं ते लिक्विफाय व्हायला स्टार्ट झालं. काय व्हायला झालं? स्टार्ट झालं म्हटलं. काय झालं? स्टार्ट झालं.
आता लिक्विफाय जेव्हा तो स्टार्ट व्हायला गेला, तुम्हाला असं एक एक्झाम्पल तुम्ही बघितलंय का बघा, किंवा तुम्हाला करून दाखवलंय का बघा, स्कूलमध्ये कंटेनर घेतात, त्यामध्ये आईस टाकतात आणि थर्मोमीटर टाकतात आणि ते म्हणतात की तुम्ही थर्मोमीटर ऑब्झर्व करा म्हणून. जेव्हा तुम्ही त्याला हीट करताय तर स्टार्टिंगला टेम्परेचर वाढतंय. 0 डिग्री सेल्सिअस अचीव्ह झाल्यानंतर ना टेम्परेचर वाढत नाही. कधीपर्यंत वाढत नाही? जेव्हापर्यंत पूर्ण आईस मेल्ट होत. मग विचार करा, जर मी हीट करते, काय करते मी? हीट. आणि हीट केलं असलं तरी पण टेम्परेचर वाढत, मग ती हीट गेली कुठं? ती हीट गेली कुठं? इथं जी ही प्रोसेस आहे ना, जिथं एनर्जी सेम आहे असं आपण म्हणतो, हीट सेम आहे असं वाटतं आपल्याला, ह्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. सॉरी, तुमचं टेम्परेचर काय होत? टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट आहे, पण हीट वाढत चाललेली आहे, एनर्जी वाढत चालली आहे. टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट आहे, पण हीट वाढत चालली आहे किंवा एनर्जी वाढत चाललेली आहे. मग ती हीट गेली कुठे? ती हीट गेली कुठे? तर हे दोन जे कॉन्स्टंट पार्टिकल चिटकून 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 आहेत, त्यांना अवे फ्रॉम इच अदर नेण्यासाठी, त्यांना ठीक आहे 0 डिग्री सेल्सिअसला पहिल्यांदा ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्या इंटरमॉलिक्युलर फोर्स पासून फ्री व्हायला लागले. मग त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? मेल्टिंग पॉइंट. काय म्हणतो आपण त्याला? ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट अचीव्ह केला, हीट तर मी लावतीये पण माझं टेम्परेचर चेंज होत नाही. मग ती हीट गेली कुठे? दॅट हीट इज कॉल्ड एज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. See, when a solid gets converted to liquid, the process is called as fusion. जेव्हा एखादा सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? फ्युजन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? फ्युजन म्हणतो. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? बरं ठीक आहे. मग पुढे जे हे फ्यूज होतंय, सॉलिड टू कशामध्ये कन्वर्ट होतंय? लिक्विड. पण टेम्परेचर कन्वर्ट होत नाही, त्याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट म्हणजे काय सांगा? हिडन. आपण ऐकलेलं आहे, लॅटेंट म्हणजे काय? हिडन हीट. समजते का? मग पूर्ण आईस मेल्ट झालं, मेल्टिंग पूर्ण झालं, ठीक आहे. तिथं पुढे परत टेम्परेचर वाढतंय हीट वाढल्यामुळे. बघा, हीट वाढतेय, टेम्परेचर वाढते का? येस ऑर नो? हा, ठीक आहे. मग पहिल्यांदा ज्या टेम्परेचरला पहिल्यांदा तुमचा लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? गॅस. लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? त्याला आपण कसला पॉइंट म्हणतो? बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट. होय रे भावांनो. समजतंय का? काय म्हटलं मी तुमचं? परत तुमची टेम्परेचर वाढत गेलं. आता वॉटरचं बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. जो आपण मॅटर घेतलाय तो वॉटर आहे. तर वॉटरचं बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग पहिल्यांदा तो वेपराइज व्हायला स्टार्ट झाला. वेगळ्या मटेरियलचं वेगवेगळं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असते, सेम नसते. आपण आईस, वॉटर आणि वेपर्स हे आयुष्यात बघतोय म्हणून हे एक्झाम्पल दिले. ठीक आहे. मग परत बॉइलिंग व्हायला स्टार्ट होतं, म्हणजे पहिल्यांदा वेपरायझेशन स्टार्ट झालं. म्हणजे पहिल्यांदा तुमचा लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला? लिक्विड कशामध्ये कन्वर्ट झाला बाळांनो? लिक्विड गॅस मध्ये कन्वर्ट झालं. ह्याला आपण काय म्हणतो? तर वेपरायझेशन. काय म्हणतो आपण ह्याला? त्याला आपण काय म्हणतो? वेपरायझेशन. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. परत बघा, हा, हीट तर वाढतीये, पण परत इथला जो फेज आहे त्याचं टेम्परेचर काय झाला? सेम. काय असेल मग ते? इथं हीट तर वाढतीये पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे परत इथं जे काय सबस्टन्सेस कोणत्या स्टेट मध्ये आहेत? लिक्विड स्टेट मध्ये आहेत. त्यातले जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते आता दिलेली हीट काय करतायत? परत ऍब्सॉर्ब करतायत आणि ते परत अवे फ्रॉम इच अदर जातात. काय जातात? कसं जातात? अवे फ्रॉम इच अदर. मग ज्या केस मध्ये तुमचा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतोय, कधीपर्यंत कॉन्स्टंट राहणार?
जेव्हापर्यंत सगळं लिक्विड कोणत्या स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाही, गॅस मध्ये कन्वर्ट होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ज्यावेळी तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय आणि जी हीट वापरतोय आपण, काय वापरतोय, त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे परत ती कसली हीट आहे, तर हिडन हीट. कसली हीट आहे, समजतं इथंपर्यंत, मग ती गॅसमध्ये कन्वर्ट झाली. इथंपर्यंत समजलं, ठीक आहे. राहिलेला पॉईंट परत उद्या बघूया. थोडंसं आयडिया हे घेणं गरजेचं होतं. असंच रिव्हर्स असणार आहे. नेक्स्ट लेक्चरला बघूया. उद्या परत 7 o'clock. ठीक आहे. ओम, तुझा नंबर सांगतोस बाळा?